एक महत्त्वाची बातमी, अजित पवार दिल्लीतून मुंबईत दाखल झालेले आहेत। अजित पवार थोड्याच वेळात फडणवीसांची भेट घेणार आहेत। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार असे एकत्रितपणे आजच महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। अजित पवार दिल्लीतून मुंबईत दाखल झालेत, थोड्याच वेळात ते फडणवीसांची भेट घेणार आहेत। फडणवीसांची आज विधिमंडळ नेता गटाचा नेता म्हणून निवड करण्यात आली, एकमताने ही निवड करण्यात आली। त्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा महायुतीचे नेते करतील। हे दृश्य आपण पाहतोय, अजित पवार दिल्लीतून मुंबईत दाखल झाले, त्यांच्या गाड्यांचा हा ताफा। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून घेऊया। योगेश, काय अपडेट्स आहेत, काय अधिकची माहिती? दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीत अमित शहाची भेट घेण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळाली होती। अजित पवारांसोबत पार्थ पवार सुद्धा या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने थोड्याच वेळात अजित पवार हे कदाचित देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर हे तिन्ही नेते अर्थात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते राजभवनावरती जाऊन सत्ता फडणवीसांचा हा ताफा सागर बंगल्यावरून बैठकीसाठी आता फडणवीस रवाना झालेले आहेत। ही दृश्य फडणवीस रवाना झाल्याची, तर देवेंद्र फडणवीस आता रवाना झालेले आहेत, त्यांचा ताफा निघालेला आहे। विधिमंडळ गटाचे नेते म्हणून फडणवीसांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं। उद्या शपथविधी त्यांचा असणार आहे, ग्रँड असा शपथविधी असेल। फडणवीस रवाना होत आहेत, फडणवीसांच्या गाड्यांचा हा ताफा आपण पाहतोय। दुसरीकडे अजित पवार सुद्धा दिल्लीतून मुंबईत दाखल झालेले आहेत। महायुतीचे नेते एकत्रितपणे सत्ता स्थापनेचा दावा राजभवनावर करणार आहेत। सत्ता स्थापनेपूर्वीच्या या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय। फडणवीसांचा उद्या ग्रँड असा शपथविधी सोहळा असणार आहे। 5:30 वाजता शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे। 3 वाजता तिन्ही नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर 3 वाजता सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून घेऊया। विनायक, तिघांची आधी बैठक आणि मग सत्ता स्थापनेचा दावा, नेमकं काय? श्रुती बरोबर आहे, भाजपचा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली आहे, त्यामुळे शपथविधीचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे। उद्या जेव्हा शपथविधी होतोय, आता देवेंद्र फडणवीस जे आहे ते सागर बंगल्यावरून बाहेर निघालेले आहेत, वर्षा बंगल्यावरती जातील। त्या ठिकाणी तिन्ही प्रमुख महायुतीचे नेते जे आहेत ते एक छोटी बैठक करतील आणि त्यानंतर 3 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे हे सगळे महायुतीचे प्रमुख सगळे नेते जे आहेत ते जाणार आहेत। त्याआधी ही बैठक जी आहे ती होते। उद्या शपथविधी आहे आणि त्यामुळे शपथविधीच्या अनुषंगानं ही बैठक जी आहे ती महत्वपूर्ण मानली जाते। आपण जर पाहिलं तर उद्या किती मंत्र्यांना शपथ दिला जाणार यावरती या बैठकीत काही चर्चा होते का हे बघावं लागेल, परंतु आता सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्याकडे निघालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे राजभवनावर जातील। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। आज विधिमंडळ गटाचे नेते म्हणून फडणवीसांची निवड करण्यात आली, एकमताने ही निवड करण्यात आली आणि त्यानंतर होणारी या तिघांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची, कारण त्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। या बैठकीत नेमकी काय चर्चा होऊ शकते, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? श्रुती, सत्ता स्थापनेचा दावा जो करायचा आहे त्याबाबत सुरुवातीला या 3 प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती होईल आणि त्यानंतर उद्या जो शपथविधी सोहळा संध्याकाळी होऊ घातलेला आहे त्याबाबत सुद्धा चर्चा जी आहे त्या बैठकीत होऊ शकते। सध्या जी माहिती मिळते, माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघे जणांचा शपथविधी जो आहे तो कन्फर्म झालेला आहे, परंतु त्यांच्या सोबत मंत्री कोण शपथ घेणार हे अजूनही जाहीर झालेलं दिसत नाहीये। त्यामुळे यावरती काही या बैठकीत चर्चा होते का हे बघावं लागेल, परंतु 3 प्रमुख नेते जे आहेत ते आता वर्षावरती पोहोचतायत। सागरवरून देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेतेपदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस जे आहे ते सागरकडून निघालेले आहेत आणि वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात पोहोचतील। नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय। फडणवीस आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, ही बैठक अत्यंत महत्त्वाची असेल सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वीची, नेमकं या बैठकीत काय होऊ शकतं? सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वीची ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे।
आता सत्ता स्थापनेसाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात प्रक्रिया किंवा हालचाली सुरू झालेल्या आहेत। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर आता या हालचाली सुरू झाल्या आहेत। कारण याआधी आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या आणि अजित पवार यांची एनसीपीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, पण गेले काही काळ हा सत्ता स्थापनेचा एकूण सारा हालचालींचा वेग मंदावला होता, कारण भाजपमध्ये निर्णय होत नव्हता। आज देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत निर्णय झाला, त्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्यात। आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी आले आहेत। थोड्याच वेळात अजित पवार येथील, या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होईल। त्यानंतर हे तिन्ही नेते एकत्र राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला जातील। तिथे सत्ता स्थापनेसाठी आमदारांच्या सह्यांचं किंवा आमदारांचं संख्याबळ असलेलं पत्र राज्यपालांना दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांना शपथविधीसाठी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी निमंत्रित करतील। पण आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार हे जवळपास निश्चित आहे। पण त्यांच्याबरोबर काही मंत्री शपथ घेतात का याची उत्सुकता असेल। तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झालेला आहे आणि जो तो आपला दावा मजबूत करतो आहे आपापल्या नेत्यांकडे। पण 3 शपथविधी होणार म्हणजे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री हे तर स्पष्ट असलं तरी मंत्रीही शपथ घेणार का या बाबतीतली स्पष्टता किंवा या बाबतीतला निर्णय आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्रितपणे घेतील। त्यामुळे या बैठकीत नेमके काय निर्णय होत आहेत सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेबाबतचे याची स्पष्टता होईल। पण उद्या जी माहिती मिळते आहे की उद्या शपथविधी 5:30 वाजता आझाद मैदानाच्या मोठ्या दिमागदार सोहळा तो आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान तसंच गृहमंत्री, मोठे भाजपचे नेते, संत महंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे। देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाचं 3रं पर्व सुरू होतं आहे। याच सगळ्या दिमागदार सोहळ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याचप्रमाणे मंत्रीही शपथ घेणार का आणि त्या निमित्तानं तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक ज्येष्ठ आमदार आणि नवे आमदार यांचं लॉबिंग आपापल्या नेत्यांकडे पाहायला मिळू शकतं। नक्कीच ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। दिनेश, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहाच। आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्त्वाची घडामोड पुन्हा एकदा सांगूया। वर्षा निवासस्थानी आता फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची बैठक होणार आहे। फडणवीस वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी ते आहेतच। अजित पवार दिल्लीतून मुंबईत दाखल झालेत। लक्ष असेल अजित पवार हे आता वर्षावर कधी पोहोचतायत या तिघांची एकत्रित बैठक होणार आहे आणि त्या